नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. ठाकरेंना घाबरून शिंदेची शिवसेना फुटली. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आजची बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा म्हणजे श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय. अखेर बाळासाहेबांची शिवसेना सुपुत्रांकडे. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये अतिशय प्रचंड वेगाने महाराष्ट्राचं राजकारण बदलत गेलं आणि याचा फायदा सरसकट ठाकरेंच्या शिवसेनेला झाल्याचं आज पाहायला मिळतंय. महाराष्ट्र हा अतिशय मोठा आणि देशाला दिशा देणारा राज्य आहे आणि या राज्याचा निकाल संपूर्ण देशाला लागून होणार आहे. मित्रांनो, शिवसैनिक ही अशी एक ताकद आहे जी प्रवाहाच्या विरोधात गेले कित्येक वर्षे 50 वर्षे म्हणायला हरकत नाही लढतोय, झगडतोय, तोही रुबाबामध्ये. कारण कायम ठाकरे सोबत असणारो मित्रांनो हाच शिवसैनिक आता अतिशय आनंदामध्ये आणि ठाकरेंच्या मातोश्रीमध्ये जल्लोषात वागतोय. त्यामागचं नेमकं कारण काय? ठाकरेंचा आता हुकुमी का कोण आहे ज्याने भाजपच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांचीच हवा टाईट करून ठेवली? यासह महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेना याबद्दलचा सर्वात मोठा निर्णय. मित्रांनो, पडद्यामागे पाठीमागे भाजपकडून, ठाकरेकडून आणि सगळ्यांकडून शिंदे गटाचा करीत कार्यक्रम करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याबद्दलचाच आजचा हा घेतलेला महत्त्वाचा आढावा आणि राजकीय वृत्तांत. मित्रांनो, शिवसेना प्रमुखाची शिवसेना ही एरेची शिवसेना नव्हती तर मुंबईतून पाकिस्तानालाही जुलाब लावणारी, पाकिस्तानालाही दमछाक करायला लावणारी शिवसेना प्रमुखाची ही शिवसेना. देशाच्या पलीकडे सर्वांना माहीत असणारी महाराष्ट्रासह देशातही सर्वात मोठी संघटना होती आणि आजही तोच रुबाब, तोच ठाम ठिकाणा आणि तीच दणक्यामध्ये असणारी ठाकरेंची करारा पाहण्याची ओळख आजही सर्वांना पाहायला मिळते. आणि हीच शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मध्ये आजही ठाकरेंना मानते आणि ठाकरेशिवाय इतर शिवसेना आम्ही पर्याय असू शकत नाही, ठाकरेंना पर्याय असू शकत नाही असं म्हणणारे गावगाड्यातील लाखो शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत. जन्मापासून ते मरेपर्यंत ठाकरेंच्या परिवारांशी एकजूट राहणाऱ्या शिवसैनिकांनी करोडो रुपयांची आमिष दाखवली तरी आम्ही ठाकरेंची साथ सोडणार नाही. भले आम्ही चटणी भाकर खाऊ, परंतु ठाकरेंना पर्यायाने कधीही सोडणार नाही अशी तरुण पिढी आणि वृद्ध असणारी ज्येष्ठ शिवसैनिकांची पिढी आजही ठाकरेंच्या बरोबर असल्याने मुंबईसह महाराष्ट्राचा शिवसेनेचा गाडा ठाकरे परिवार नाही तर महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा शिवसैनिक आजही झगडतोय, लढतोय आणि तोही रुबाबामध्ये. ठाकरेंना पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये आणण्यासाठी मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात बदललंय. शिंदेचे आमदार त्यांनी कधी सोडतील हे आता सांगता येत नाही, कारण की आगामी काही दिवसामध्ये शिवसेना पक्ष आणि ठाकरेंच्या ताब्यात आल्यानंतर सगळे 60च्या 60 आमदार पुन्हा एकदा शिंदेची साथ सोडणार असल्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट सध्या संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत सध्या देशातील सर्वात मोठं टायगर असलेलं नेतृत्व आणि त्यांच्या अवतीभोवती महाराष्ट्र देशाच्या राजकारण गेल्या 8 दिवसापासून फिरू लागला आहे. त्याच संजय राऊतांनी देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून इच्छिणाऱ्या भाजपच्या नाकी नळ आणायला नव्हे तर नरेंद्र मोदीसह अमित शहाच्या नक्की नळ आणून त्यांना उघड्यावर पाडण्याचा सध्या आपण गेल्या कित्येक दिवसापासून पाहतोय. संजय राऊत हे असं अस्त्र आहे, शिवसेनेचं असं ब्रह्मास्त्र आहे. भल्यांना पुन्हा नाद करू नका असं लावणार असं. मित्रांनो, यांचं संजय राऊतांनी सांगितलं की आता शिंदे गटामध्ये उभी फूट पडू लागली आहे. शिंदे गट आता काही दिवसाचा पाहुणा राहिला आहे. शिंदे गट संपूर्णपणे भाजपात विलीन होणार आहे. भाजपचे सगळे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार आता शिंदेची साथ सोडून पुन्हा एकदा शिंदेंना बाजूला सारणार असल्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट सध्या संजय राऊत यांनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक नवीन अध्याय लिहिला जातो का हे पाहावं लागेल. मात्र महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगळ्या वळणावरती जाऊ लागलं आहे. आगामी काही दिवसामध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई हे संविधाना मानणाऱ्या, त्या सत्याचा न्याय देणारे, सर्व समाजासाठी झगणारे आणि महाराष्ट्राच्या मातीतील मराठी हिरा आपण म्हणून त्यांना विचारतो, तर तेच आता शिवसेनेच्या बाबतीतला सर्वात मोठा ऐतिहासिक निकाल आपल्या पलटावरती घेऊन आला आहे. शिंदे गटातील भाजपतील बऱ्याच बहुतांश नेत्यांना आता माहीत पडलं की शिवसेना निकाल आता फिरतोय. शिवसेनेचा निकाल फिरून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना जाते. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण शिंदेना भोवती फिरणारा आता एकाकी उद्धव ठाकरेंच्या भोवती फिरू लागला आहे. कालच संजय राऊतांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट करत भाजपच्या सर्वच नेत्यांना धारेवर धरत आता पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना भरारी घेत आणि विधान केल्यामुळे विरोधकांच्या उपचारांमध्ये धडकी भरली. नेमकं पुढं काय लिहून ठेवलंय आणि आपण जे केलं होतं आता ती उद्धव ठाकरे सोबत गद्दारी केली होती त्याचा न्याय निवाडा आगामी काही काळामध्ये होईल का अशी कोणकोणती भीती सध्या गद्दार झालेल्या आमदारांना, मंत्र्यांना त्यांच्या मनामध्ये वाटू लागली आहे. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक आज म्हणतोय की ज्यांनी संकटाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्यांना पुन्हा शिवसेनेमध्ये, ठाकरे परिवारामध्ये घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. त्यांना घेण्यास बंदी आहे. एकालाही पुन्हा आपल्या घरवापसीसाठी घेऊ नका असं ठाकरेंनी त्यांना सांगितले. त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेनेची दारं या नेत्यांसाठी कायमची बंद झाल्याची ही चर्चा सध्या आपण सर्वांना पाहायला मिळते. त्यामुळे एकाकी पडलेल्या शिंदे गटाचे नेते आणि आगामी
कालावधीमध्ये पुढच्या काही वर्षामध्ये हे नेते कुठे असतील त्यांनाच माहीत नाही. भाजपच्या वळणावरला जाऊन त्यांना बसल्याशिवाय पुढे पर्याय नाही आणि बस म्हणलं की बस, उठ म्हणलं की उठ, अशी अवस्था काही नेत्यांची, काही आमदारांची, काही मंत्र्यांची पुढील काळामध्ये होईल असे देखील शिवसेनेच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरताना दिसतंय का? ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र आणि म्हणजे शिवसेना हे समीकरण पुन्हा एकदा द्योतकानुसार महाराष्ट्राच्या पलटावरती येत आहे का? आणि शिंदे का की बाजूला गेल्यामुळे ठाकरेंचं वर्चस्व मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू होईल का? तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.